नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या विन विथ वेलबिंग या चॅनलवर। तर सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। तर सध्या मी आहे सोलापूरमध्येच अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मंदिराच्या अगदी समोर तुम्ही चालत गेलात तर तुम्हाला ही शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अशी ही आर्ट गॅलरी तुम्हाला पाहायला मिळेल। जेमतेम प्रत्येकी 10 ते 20 रुपये इतकंच याचं तिकीट आहे। तर ज्या वेळेस तुम्ही अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला याल त्यावेळी इथे येऊन ही आर्ट गॅलरी पाहण्याचा सुद्धा प्रयत्न करा, कारण खूप सुंदरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळे प्रसंग इथे छानपैकी मांडण्यात आलेले आहेत। हे तुम्ही इथे फोटो पाहू शकतात। प्रत्येक फोटोखाली मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये तो प्रसंग जो आहे तो नमूद केलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता। महाराज म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि महाराजांची अशी आर्ट गॅलरी, इन्फॉर्मेटिव्ह आर्ट गॅलरी पाहायला मिळणं म्हणजे नशीबच। तर इथे मातेचं दर्शन घेऊया। तुळजाभवानी मातेचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता महाराजांच्या जीवनातले वेगवेगळे प्रसंग इथे नमूद केलेले आहेत। तुम्ही वेगवेगळे इथे फोटो पाहू शकता। अतिशय सुंदरपणे बारकाव्यासहित हे सर्व इथे छान असं जतन करून ठेवलेलं आहे। तुमच्यासोबत तुमची मुलं असतील तर त्यांना नक्कीच या आर्ट गॅलरीला पाहायला घेऊन जा। महाराजांचं कर्तृत्व फार मोठं आहे आणि महाराजांबद्दल जी आपल्याला कृतज्ञता आहे किंवा महाराजांबद्दल जो आपल्याला अभिमान आहे, प्रचंड प्रेम आहे, आदर आहे, तो आपल्या सहितच आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा जतन करता यायला हवा। तर त्यासाठी तुम्ही इथे गेलात तर अगदी नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा इथे घेऊन जा, जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टींची माहिती होईल आणि प्रत्येक फोटोसमोर अगदी उभं राहून मुलांना त्या प्रसंगाची माहिती द्या, कारण व्हिज्युअलायझेशन करायला समोर हे छान फोटोग्राफ तर आहेतच, सोबत खाली तारखेसहित, सालासहित त्या प्रसंगाची माहिती व्यवस्थितरित्या नमूद केलेली आहे। आणि मुलांच्या कल्पकतेला मुलांना हे पाहायला खूप आवडेल, मुलांच्या ज्ञानात भर होईल। त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा या सर्व गोष्टींचा एक उजाळा करायला, इतिहासाचा उजाळा करायला छानच वाटतं नेहमी। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे त्यांचा जो वाटा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, परकीय राज्याला आपला स्वकीय किंवा स्वदेश जे आहे स्वराज्य बनवण्यासाठी त्यांनी जितकी मेहनत घेतलेली आहे किंवा त्यांनी जितका मोठा वाटा उचललेला आहे, याचं जे महानता आपण म्हणू शकतो ती खूप मोठी आहे, अजरामर आहे। महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे आणि जो आदर आपल्या मनात आहे तो कायम आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेण्यास येऊ, हीच या व्हिडिओ मागची माझी इच्छा आहे, माझं इंटेन्शन आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता की दिलेर खानचा एक प्रसंग इथे दाखवलेला आहे, महाराजांनी कसं चित केलं। तसंच मुरारबाजी जे आहेत त्यांच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे। फक्त महाराजच नाहीत तर महाराजांचे मावळे, त्यांच्या संदर्भात सुद्धा इथे खूप छान माहिती दिलेली आहे। औरंगजेबाच्या दरबारात जो प्रसंग घडला त्याचं इथे छान निवेदन केलेलं आहे। औरंगजेबाच्या कैदेतून कसं सुटायचं त्याचा विचार करण्यासाठी महाराजांनी काय काय केलं त्याबद्दल सुद्धा इथे खूप छानपणे सांगितलेलं आहे। एकूणच सर्वच प्रसंगाबद्दल छान सांगितलं आहे। आग्र्यातून कशी सुटका केली महाराजांनी, करवून घेतली, त्याबद्दलही इथे छान माहिती दिलेली आहे। कोंढाणा गड, प्रत्येक गडाबद्दल सुद्धा इथे माहिती आहे। तानाजी मालुसरे यांबद्दल सुद्धा इथे खूप छान असं माहिती दिलेली आहे। इथपर्यंत आला असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हा अतिशय सुंदर फोटो आहे जिजामातेचा।
शिवाजी महाराजांना आशीर्वाद देताना. जिजामाता नसत्या तर असं म्हणतो आपण की स्वराज्य नसतं. जिजामातेने खरंच खूप सुंदर पुत्र घडवला, ज्यामुळे आपल्या महाराष्ट्राचं कल्याणच झालं. तर अशा या आर्ट गॅलरीला नक्की भेट द्या तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या. आणि कमेंटमध्ये महाराजांबद्दल तुम्हाला वाटणाऱ्या तुमच्या भावना मला कळवा. महाराजांना मुजरा द्या कमेंटमधून. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, त्यामुळे त्यांना या स्थानाबद्दल माहिती मिळेल. आणि अक्कलकोटला ज्यावेळी जातील तुमचे मित्र परिवार, त्यावेळी सुद्धा त्यांना इथलं दर्शन घेता येईल, याबद्दल माहिती मिळेल. आणि अतिशय सिक्वेन्सने या सर्व गोष्टी छानपैकी पूर्ण या आर्ट गॅलरीमध्ये लावलेल्या आहेत. तर तुम्ही नक्कीच इथे भेट द्या. महाराजांना मानाचा मुजरा. इथे खूप छान कविता लिहिलेली आहे महाराजांच्या पराक्रमावरती. नक्की वाचा, व्हिडिओ पॉज करा आणि नक्की वाचा. किती सुंदर असं हे रेखाटलं आहे, तुम्ही पाहू शकता. महाराजांना पाहिलं की खरंच छाती गर्वाने आणि अभिमानाने फुगून येते. अशी आपल्या महाराजांची कीर्तीच अपार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि थँक्स फॉर वॉचिंग.